त्या डोंगराच्या खालतीच हे होतं, तळं बोलतात ना, तलाव. असं मोठं तळाव होतं. तर त्या तलावाच्या ठिकाणी वगैरे ना भुताटकीचा वगैरे जरा प्रकार होता. थोडेसे जरा ते टप्प्याच्या ठिकाणी आले ना, टप्प्यात आले तर त्या चंद्राच्या प्रकाशात आहे ना त्यांना स्पष्ट दिसलं की समोरनं जो माणूस येत होता ना त्याच्याकडे मानच नव्हती त्याची. लोक निघाले. आता अर्ध्या रस्त्यात आले. जंगलाचा भाग होता तेव्हा, त्या लोकवस्ती वगैरे हायवेला पण नव्हतीच. जंगलाचा भाग होता. त्यांना एक बाई दिसली. पोराला माझ्या हातात दे आणि तू स्वतः चढून बस. ती मानायलाच तयार नाही. ती बोलते तुम्ही उतरा आणि मला जरा वर चढवा. ना आपल्या हात ही जी थैली होती ना चिकनची, जी हातामध्ये ती फेकली. जास्त लांब नाही, थोड्याच अंतरावर फेकली. फेकल्यावर ते तेवढ्या लांबनं उडी टाकून त्या चिकनच्या थैलीवर आली. बापरे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आज आपण आलोय आपल्याच एक सबस्क्रायबरच्या घरी. यांचं नाव आहे अनिकेत. यांच्यासोबत मी पहिला पण एक व्हिडिओ बनवलेलं आणि खूप धमाल होता तो व्हिडिओ. त्या व्हिडिओचा लिंक पण मी शेअर करणार आहे कॉमेंटमध्ये. आणि आज हे ह्यांचे परत आलेत यांचे नवीन अनुभव घेऊन. तर मग चला ऐकूया यांचे अनुभव काय आहेत. नमस्कार, मी अनिकेत शिंदे. आणि स्पेशली पहिला तर थँक्यू की तुम्हाला पुन्हा इन्व्हाइट केलं. वेलकम. आणि माझ्याकडे काही 4 अनुभव आहेत. पहिला ऍक्च्युली हा अनुभव म्हणजे बघायला गेला तर माझ्या वडिलांबरोबर आलेले आहेत. ते जास्त ते वडील मला हे सर्व स्टोरी सांगायचे. तर तेच मी तुम्हाला सांगतो. ते येऊ नाही शकले आणि ते राजस्थानला गेले जरा कामानिमित्त, त्यासाठी. नाहीतर मी त्यांना सांगितलं होतं, ते उत्सुक होते यायला. पण ते बोलले की मला जमणार नाही आता, ते अजून थोडे दिवस येणार नाही. तर मला बोलले की तू करून घे, मग नंतर मग मी भेटतो. बोललो ठीक आहे. ते पण खूप फॅन आहेत तुमच्या चॅनलचे. तर अनुभव असा ना की हे कसं, तेव्हा आम्ही लहान होतो. एक 2004-5 ची गोष्ट आहे. तेव्हा म्हणजे आम्ही नवीनच इकडे नालासोपारा विरारमध्ये राहिला होतो. आणि माझे वडील वगैरे तेव्हा अंधेरीला कामाला जाते. तेव्हा इकडे काय कामाची सुविधा वगैरे नव्हती. आणि वसई विरार म्हणजे कसं पूर्ण जंगल होतं, गाव असतं ना जुनं तसं. आता तर खूप पब्लिक वगैरे आहे राहायला इकडे, असं काय भीती नाही कसली. पण तेव्हा आम्ही राहायचो ना, तेव्हा आमची एकच चाळ होती तिकडे. आणि आमच्यापासून एक काहीतरी 200 मीटर वरती दुसरी चाळ होती. 200 मीटर लांब गेलं ना तेवढं. आणि आमच्या समोर पूर्ण भाताची शेती व्हायची तेव्हा. आणि जीवदानीचा डोंगर पण म्हणजे क्लिअर दिसायचं तेव्हा, म्हणजे पूर्ण ओपन होतं तेव्हा, असं काही हे नव्हतं. आणि तो काळ असा होता ना की अंधेरीला मुंबईला जे कामाला जायचे ना, तेव्हा ट्रेन पण टायमावर नसायच्या. आता तुम्हाला हर 5 मिनिटाला ट्रेन आहे, बरोबर. पण तेव्हा तर नव्हतं. तेव्हा कसं होतं की एक 10 मिनिटाला ट्रेन, 15 मिनिटाला एक ट्रेन, त्या जुन्या ट्रेन होत्या त्या चालायच्या. तर माझे वडील तेव्हा ड्रायव्हरच आहेत माझे वडील. तर त्या दिवशी ना त्यांचं जरा काम लेट पर्यंत झालं, तर ते लेट आले. सॅटर्डे होता, नेक्स्ट डे संडे म्हणून जरा त्यांच्या ऑफिसमध्ये काम जरा लेट होतं, शेट वगैरे. तर शेटनी त्यांना लेट सोडलं. तर रात्री आले तर त्यांना ट्रेन उशिराची भेटली. शेवटची ट्रेन भेटली 12:30 की 1:15 काहीतरी, म्हणजे त्यांना येऊस तर वाजले होते समथिंग. त्या काळामध्ये कसं ना की लाईटीचा पण खूप इश्यू असायचा. आणि रस्त्यावर 7 वाजल्यानंतर आमच्या इकडे गावामध्ये म्हणजे कोण कुत्र असं रस्त्यावर भटकायचं नाही. माणसं नाहीच्या बरोबरच असायची. 8-9 पर्यंत लोक घरात झोपून जायचे. आता रात्री हे लेट आले कामावर. आम्ही लोक सर्व तर झोपून गेलो होतो. ह्यांना पहिल्यापासून आता आले रात्री लेट. तर आमच्या तिकडे एक ठाकूर विद्या मंदिर स्कूल आहे, ती अजूनही आहे. आता ती मोठी झाली. तेव्हा ती तेवढी मोठी नव्हती. तेव्हा छोटी 4 गाड्यांची जशी गावातली स्कूल असते ना, तशी स्कूल होती. त्या मधने ना एक रस्ता होता, एक अशी होते त्या साईडला पूर्ण हे होतं, झाडी वगैरे. आणि त्याच्या तिकडनं मधने एक रस्ता होता. तोच रस्ता आम्ही याला वापरायचो. ओसवाल म्हणून आलो की डायरेक्ट आमच्या, आता तो प्रगती नगर आहे, तेव्हा मी तुला मोरेगावात बोलायचो, तिकडे आमच्या डायरेक्ट चाळीकडे खुलायचा. तर माझे वडील रात्री येत होते. रात्री येते 1-1:15चा टाइम होता. सिगरेट जळून आपले येत आहेत चालत रस्त्याने. तर कुत्रे रडत आहे ना, सारखे भुकत. आणि कसं आहे ना, तुम्हाला सांगू की आमचं जी चाळ होती ना, आमच्या चाळीपासून एक पुढे आहे ना, एक 10-15 मीटरच्या अंतरावरती आहे ना, मोठा डोंगर होता. आता डोंगर तोडून तो हे झालं. आणि त्या डोंगराच्या खालतीच हे होतं, तळं बोलतात ना, तलाव. असं मोठं तळाव होतं. तर त्या तलावाच्या ठिकाणी वगैरे ना भुताटकीचा वगैरे जरा प्रकार होता. आता तर म्हणा ते डोंगर तोडून ते तलाव भरून टाकले, तिकडे बिल्डिंग वगैरे झाले. आता असं काही नाही वाटत एवढं. तर कुत्रे आहेत ना, सारखे भुकत यायचे. आणि हे कसं आकार रात्रीचा टाइम असला आणि चंद्राचा प्रकाश पण जरा चांगला पडला होता, चांदणं पण निघालं होतं. कुत्रे भुकत होते. तर माझ्या वडिलांना ना थोडं म्हणजे असं हे वाटलं, तर ते तिकडेच थांबले आणि त्यांनी निरखून पाहिलं जरा.
ते एक आकृती असं मान हे आमचा हात हलवत हलवत येते आहे. तर त्यांनी लक्ष दिलं नाही, ते आपल्या धुनकीत चालत चालत थोडेसे जरा ते टप्प्याच्या ठिकाणी आले ना, टप्प्यात आले तर त्या चंद्राच्या प्रकाशात आहे ना त्यांना स्पष्ट दिसलं की समोरनं जो माणूस येत होता ना त्याच्याकडे मानच नव्हती त्याची. तो नुसता असं फक्त हात हलवत येत होता आणि ते कुत्रे भुकत भुकत माझ्या वडिलांच्या दिशेने पळत होते. त्याला भुकायचे आणि वडिलांच्या दिशेने पळायचे. माझ्या वडिलांना एकदम थरकाप पडलं, करणार तर काय. आणि म्हणून त्यांनी काय केलं, गपचूप तिकडेच दबा धरून बसले, एका कोपऱ्यामध्ये दबा धरून उभे राहिले गपचूप. तो असा मान काप नसते त्याची, तो आवाजावरती हे करतो. त्याला असं साऊंड आला ना थोडासा पण, तो तुमच्या दिशेने रिएक्ट करणार. आणि त्याच्या हातात जर तुमची मान वगैरे भेटली तुम्ही संपलात. पण ते माझ्या वडिलांनी तेवढा म्हणजे देवांची कृपा की त्यांच्या मनात ते गपचूप दबा धरून उभे राहिले. तो चालत चालत त्यांच्या समोरनं एवढा सायलेन्सली उभे राहिले ना की म्हणजे त्यांच्या श्वासाचा पण आवाज येत नव्हता. ते त्यांच्या समोरनं ते जे होतं ना मानकाप, त्यांच्या समोरनं असा निघून गेला एकदम. आणि जसा तो थोडासा पुढे म्हणजे दिसेनासा म्हणजे इथपर्यंत गेला ना हद्दीपर्यंत, ते धावत घरात आले. डायरेक्ट दरवाजा ठोकवला, ठक. आईने माझा दरवाजा खोलला, आले घरात सुद्धा झोपून गेले. काहीच नाही ना, कपडे चेंज ना, हातपाय ना, काय नाही. दुसऱ्या दिवशी एकदम तापाने फणफण. मग नंतर आमच्या तिकडे एक होते आजोबा, त्यांना दाखवलं तर त्यांनी थोडा अंगारा फुकला, बरं झालं, थोडं वाटलं बरं. मग त्यांनी आमच्या चाळीवाल्यांबरोबर अनुभव शेअर केला की अरे त्या दिवशी रात्री तर असं झालं. तर काही लोक जे होते ज्यांनी पाहिलं नव्हतं ते, अरे असं काय नसतं शिंदे भाऊ, तुम्ही पण आहे ना उगाच काय एवढ्या रात्री आम्ही पण राहतोय कधीपासून, काय असं असतं काय. तर ठीक आहे. सो बघता आहे ना 1 वर्ष पण निघून गेला. माझे मित्र पण होते तिकडे, तर ती लोक पण म्हणजे कसं व्हायचं, अरे तेरे पप्पा को यार असं सब दिखताय, हे मस्करी उडवायचे. तर आमच्या तिकडे समोरच्या ठिकाणी आहे ना एक छोटी बिल्डिंग अशी उभी आहे, लोड बेरिंग. तर तिकडे एक मारवाडी भगत होता, त्याचं इमिटेशनचं काम होतं, ते जे नकली बनवतात ना, त्याचं काम होतं. त्याच्या अंगात आहे ना जगदंबेचं वार यायचं. हा, मोठे केस वगैरे होते. तर त्याला अमावस्या की पौर्णिमा होती, आय डोंट नो एवढं. तेव्हा त्याला म्हणजे वारं जेव्हा त्याच्या अंगात आलं ना, तेव्हा त्याला जाणवलं की इकडे काहीतरी आहे. त्या म्हणजे मानकापीत असेल. आणि जिकडे त्याला जाणवलं नाही ना, ते झाड अजून पण आहे. अच्छा. हा, पण ते एकदम जीर्ण झालेलं झाड म्हणजे काय राहिलेलंच नाही त्याच्यामध्ये, फक्त असं एक हे खोड उभं आहे त्याचं, बाकी काहीच नाही. आणि आता तिकडे लोक कचरा बिचरा टाकतात, गाडी उडी बनवतात, आता काय नाही, ते शेत बितलं ते सगळं गेलं. त्यांनी आहे ना तिकडे त्याच्याकडे ते आमच्या चाळीतले आणि माझे मित्र आणि त्यांची आई वगैरे ती लोक माल घ्यायला जायचे, कारण की तेव्हा घरात कामं करायला खूप द्यायचे तिकडे. तर ते घ्यायला गेले ना तिकडे, तर त्यांनी फटाक करणं विचारलं त्या बायकांना. आणि ते काय 2 मुलं होते माझे मित्र, की अरे इधर कोई ऐसा है क्या कि जिसका गर्दन टूटा हुआ भूत मान काप्या बोलते ना, ऐसा इधर कोई है क्या ते जगे में. तर माझा एक मित्र होता संदीप करून, आता गेल्या वर्षी त्याची हार्ट अटॅकने डेथ झाली, यंगच पोरगा होता. तो बोला हाँ बाबा इधर एक है मेरे दोस्त, म्हणजे त्यांनी लगेच माझं नाव घेतलं, वो है शिंदे काका करके, उसके पिताजी को शिंदे काका है ना उनको दिखाता हो, मेरा दोस्त है कि उसके पिताजी को. तो बोलते वो जो दिखा था ना, बोलते उसका है ना शरीर इधर ही किधर गाड़ा हुआ ये पेड़ के पास. तो बोलते कि अभी तो ज़्यादा नहीं, लेकिन उस दिन मेरे को ऐसा भास हुआ. मग नंतर मग ती लोक, मग ती गोष्ट तो काळ असा होता की लगेच गोष्ट व्हायरल होऊन जायची, आता जसं इंटरनेट तसं लगेच ती गोष्ट पसरली. मग नंतर 1-2 जण बोलले की नाही शिंदेभाऊ तुम्ही बोललेला ते खरं होतं. हा, तो एक माझ्या वडिलांचा एक्सपिरियन्स होता. तो अजून पण खूप म्हणजे कधी त्यांना असं विचार पडला ना की त्या अंगावर काटे उभे राहतात. हा जे तू बोललास ना सरकटा, हा अनुभव सेम अनुभव माझ्या वडिलांसोबत पण झालेला आहे. अच्छा. हा, तर हे खरं आहे, म्हणजे जे असतात म्हणजे सरकडे ते फिरतात त्यांच्या रस्त्यात आलं, आणि त्यांच्या रस्त्यात म्हणजे आलं ना तुमचं साऊंड वरती ते इफेक्ट हे करतात. त्यांना थोडासा पण साऊंड लागली ना की कोण त्यांच्या इकडे येतात, ते तुमच्या दिशेने येणार, लगेच आपली दिशा चेंज करतात. ते एका सरळ जखमीसारखे एका सरळ दिशेत चालत नाहीत. बरोबर. म्हणून ते खूप घातक असतं. आणि त्यांच्या तावडीत एकदा भेटलं ना तर कोणच नाही वाचू शकत. रेअरली पण नाही कोण वाचत. हो सर, पकडलं गेलं तर पकडलं ना. मग दुसरा एक त्यांचाच मी अनुभव तुम्हाला शेअर करतो माझ्या वडिलांचा. माझे वडील, तेच 2004-5 ची गोष्ट आहे. बारके मामा नरेश भोसले आणि माझे वडील नरेश शिंदे, यांचं कसं पहिल्यापासून एक जरा चांगला बॉन्डिंग होता.
तर ते राहायला इकडे आमच्याकडे मनोलपाड्यात आलं ना, तर त्यांची दुकानं होती मामाची माझ्या, एक किराण्याचं होतं आणि कोंबडीचं होतं, कोंबडी कापायचं. अच्छा. तर माझ्या वडिलांनी कसं चांगलं, तर शनिवारी रविवारी ते दोघं जण कसे ड्रिंक वगैरे करून आहे ना 4-5 वाजता माझे वडील निघायचे आमच्या घरातनं आणि तिकडे येऊन मग दोघं जण जिजास आला मस्त मजा एकदम एन्जॉय. तर असाच एक दिवस होता की रात्री ही लोकांनी फुल एन्जॉय वगैरे केला आणि त्यांनी शनिवारची रात्र फुल एन्जॉय वगैरे केला आणि कोंबडी कापली. भाऊजी घेऊन जावा बोलला. भाऊजी पण खुश, भाऊजी पण बोलले हा आज झाला चल. माझा दिवस. आता हे निघाले आणि तेच म्हणजे सिच्युएशन म्हणजे असंच हे होतं की सर्व जंगल वगैरे होतं. तर ते चालत 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 तेव्हा काय रिक्षा वगैरे एवढ्या नव्हत्या इकडे, तर ते चालत चालत मनोरपाड्यात निघाले आणि आम्ही लोक राहायला मोरेगावला, नाळा सुपाराच्या इकडे तिकडे विरारमध्ये. तर आमच्या इकडे मोरेगाव तलाव आहे. आता ते तलाव आहे पण त्या काळी ती बावडी होती. 2004-5 मध्ये ती बावडी होती. इकडे ना गोड पाणी लागायचं उन्हाळ्यात. तर आम्ही पुष्कळ आमची लोक खूप जण तिकडे पाणी भरायला जायचो. आणि तिकडे एक जुनं वडाचं झाड होतं, वडाचं आणि पिंपळाचं. ते वडाचं तोडलं आता ते, कारण की ते कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात होतं, पण ते पिंपळाचं झाड अजून पण आहे. त्याच्या बाजूला एक शौचालय बनलंय आता, पहिला ते सर्व नव्हतं. माझे वडील चालत चालत तिथपर्यंत आले. हा, तर दररोज प्रमाणे सिगरेट आणि आले आपल्या धुनकीत. तर 2 आगरी, एक बाई होती एक पुरुष होते. आगरी म्हणजे आदिवासी असतात ना, आगरी नाही आदिवासी लोक जे राहतात ना झोपड्यांमध्ये वगैरे, ती लोक तिकडे होतात. ते कसं तिकडे पिऊन आदिवासी लोक राहायचे, तर आदिवासी लोकांची लई वस्ती होती, तर त्यांनी पण लक्ष दिले नाही. ते आपल्या धुनकीत होते. ते त्यांच्या भाषेमध्ये आहेत ना ह्यांना शिव्या घालायचे. हा, माझ्या वडिलांना शिव्या घालत होते. पहिला माझ्या वडिलांच्या मनात आलं की ह्यांना उत्तर द्यावं. मी विचार केला, अरे यांना काय उत्तर देणार, हे उलटे आपल्यावर भांडणे. आणि हे पण पियालेले होते, लक्ष दिलं नाही. चालत चालत थोडे पुढपर्यंत आले, ते अजूनच शिव्या घालायला लागले. तर माझ्या पप्पानी पण वळून 2-3 शिव्या घातल्या त्यांना आणि आपल्या रस्त्याला लागले. तो पाटनं दगडं फेकायला लागले, दगडं फेकून मारतायत. ते ह्यांनी पाठी फिरून परत शिव्या घातल्या त्यांना, परत शिव्या घातल्या आणि आपल्या रस्त्याने चालायला लागले. तेव्हा त्यांना जाणवलं की अरे नाही, काहीतरी घोळ आहे. तर ह्यांनी काय केलं ना, आपल्या ही जी थैली होती ना चिकनची, जी हातामध्ये ती फेकली. जास्त नाही, थोड्याच अंतरावर फेकली. फेकल्यावर ते तेवढ्या लांबनं उडी टाकून त्या चिकनच्या थैलीवर आले. बापरे, विचार करा, तेवढ्या लांबनं ते उडी टाकून चिकन. माझ्या वडिलांनी ते बघितले ना, सीधा धूम टोकली घरात. ते पियालेली सर्व उतरली. आई नंतर त्याविषयी कानाला खडा लावला की परत कधी जाणार नाही. माझ्या मामांचा लई म्हणजे यायच्या, अरे भाऊजी येत नाही. भाऊजी बोले तेल लावत गेला, आजपासून येणार नाही, तुला यायचं तर ये इकडे. तर असं ते होतं. बस त्यानंतर आता तर मला ते काय आहे ना, सर्व गेला. असा हा अनुभव. छोटेच आहेत, असं काही नाही. आता त्यांचाच एक अनुभव सांगतो, तो खूप फार वर्षापूर्वीचा. तेव्हा तर माझा सुद्धा जन्म झाला नव्हता, मला पण नाही माहिती. पण ते आवर्जून मला ती गोष्ट आजही सांगतात. माझ्या पोरग्यालाही ती आजही ती गोष्ट सांगतात की असं असं बेटा झालं होतं. तो त्यांचा एक फेवरेट अनुभव पैकी एक म्हणजे असं आहे. आणि ते खूप जणांमध्ये शेअर पण केलं त्यांनी गोष्ट. तर माझे वडील तेव्हा कसे जवान, म्हणजे आईवर लग्न झालं होतं तेव्हा ती लोक राहायला अंधेरीला होते. अंधेरीला मोगरापाडा ठिकाणी राहायचो. तिकडे हानिफ करून आहेत ना, त्यांचे मित्र होते. ते त्यांच्या गाडीवर माझे वडील कामाला होते. तर ही लोकांचं काम काय होतं की मुंबईवरनं भाडं उचलायचं, अंकलेश्वरला जाऊन पोचवायचं. काही असेल त्याच्यामध्ये टेम्पोमध्ये ते अंकलेश्वरपर्यंत पोचवायचं. अच्छा, ही लोक निघाले भाड्याकडे एक रात्री. असं निघाले, सर्व दिलं सामान आणि लवकर काम झालं. तर तो त्यांचे मित्र होते, शेठ, म्हणजे मित्र बोला शेठ बोला, कारण की त्यांचा घरासारखाच व्यवहार होता. आजही ते आहेत, ते आता तलासरीला राहतात. मध्यंतरी माझ्या वडिलांचं बोलणं वगैरे झालं होतं. तर बाकी त्यांचा कुटुंब अजून पण तिकडे राहतो, आहेत तिकडे राहायला अंधेरीला. तर हे आता निघाले, लवकर काम झालं. तर बोलले नरू यार क्या करेगा इतना जल्दी, इतना लेट जाके अपन काम करे, निकलते फिर कल थोड़ा आराम करके, जल्दी का भाड़ा लेके निकले, 2 भाड़ा हो जाएगा अपना. बरोबर. तर बोलले ठीक आहे. पप्पा पण बोलले ठीक आहे माझे, चल निकलते. लोक निघाले. आता अर्ध्या रस्त्यात आले, जंगलाचा भाग होता. तेव्हा त्या लोकवस्ती वगैरे हायवेला पण नव्हतीच, जंगलाचा भाग होता. त्यांना एक बाई दिसली लांबनच. हनीफ गाडी चालवत होते त्यांचे शेट. त्यांनी लांबनच बघितलं, नरू कोण आहे रे, तो लेडीज लागत आहे.
तो पापा बोलले माझे, हाँ वो लगता है कोई लेडीज है, बच्चे को लेके लगता है शायद खडी आहे. तर जवळ जाऊन गाडी थांबवली. तर माझ्या पप्पांनी त्यांना विचारलं की काय झालं, कशासाठी उभे आहेत. तर ती बाई अशी पोराला हातात घेऊन तानं बाळ होतं उभी होती. तर ती बोलते की माझ्या नवऱ्याने हाकलून काढलं घरातनं बाहेर, मला मारलं दारू पिऊन वगैरे, तर मला जरा पुढपर्यंत सोडा. तर माझे वडील काय बोलले, नाही तो हनीफ काय बोलला की नरू बिटा ले रे, जान दे, बच्चा आहे, छोड जान दे. तर माझे वडील काय बोलले, नाही, असं दाबलं त्यांना, दाबलं. बोलले ठीक आहे, मी दरवाजा खोलतो, पोराला माझ्या हातात दे आणि तू स्वतः चढून बस. ती मानायलाच तयार नाही. ती बोलते तुम्ही उतरा आणि मला जरा वर चढवा. मी साडी घातली. पप्पा बोले नाही, माझे असं नाही होणार, तू त्या पोराला दे माझ्याकडे आणि मग नंतर तू वर चढ, मी हात देतो तुला, तू वर चढ. ती मानायलाच तयार नाही. बोले ठीक आहे सोड. दरवाजा खेचून घेतला, ट्रकचा दरवाजा बंद केला आणि बोलला चल. आणि तो ते शेठ बोलते अरे भेटायला रे नरू, नाही तू चल बोललो. हे दोघं जण गाडी घेऊन पुढे आले. ढाबा होता एक काही अंतरावरती, थांबले. जेवण बिवण ऑर्डर केलं हे लोकांनी, काय लस्सी बिस्सी जेवण. 10-15 मिनिटांनी एक पंजाबी टेम्पोवाला आला. तो पूर्ण घामाघूम झालेला, एकदम घाम सुटलेला त्याला. आणि तिकडे ते सर्व, तर तेव्हा कसे पंजाबी लोक जास्त ट्रॅव्हल्समध्ये होते, म्हणजे एक ट्रान्सपोर्ट मध्ये. तर तो तिकडे ढाब्यावर पंजाबी लोकच मिळायचे जास्त करून. तर पंजाबी तो त्यांच्या भाषेत त्यांना बोलायला लागला की असं झालं तसं झालं, अशी एक बाई भेटली. आणि जसं त्यांनी सांगितलं की अशी बाई भेटली, लहान पोराला घेऊन होती, तसे हे दोघं पण उभे राहिले आपल्या खाटेवर. खाट असते ना बसायला लावली तिकडे, जास्त करून ढाब्यावर खाट असते, उभे राहिले. विचारलं क्या हुआ, जाऊन त्यांच्याकडे विचारलं. अरे ऐसी ऐसी औरत मिली थी, वो बच्चे को लेके थी, वो मेरा क्लीनर गया उतारने के लिए, वो मिली ही नहीं मेरे को वापस, वो मेरा क्लीनर भी नहीं आया. मैं आगे आया तो ऐसा गाड़ी के ऊपर ढप से कुछ तो फुटने का आवाज आया. तर मग त्यांनी घडलेली सर्व गोष्ट सांगितली की ती बाई भेटली, तर तो ते लोक त्यांनी काय विचार केला, बाई आहे बिचारी, बसवूया म्हणून त्या क्लीनर तो उतरला तिला घ्यायला. पण तो 10-15 मिनिटं आलाच नाही क्लीनर. ह्याला थोडं भीती वाटली म्हणून गाडी पळवली आणि जोरात पाठच्या टायरवरनं ढाप आवाज आला. त्याला काय वाटलं टायर फुटला की काय, कारण की तेव्हा कसं भूताची भीती नसते, पण ते चोऱ्या माऱ्या वगैरे कसे तिकडे आदिवासी लोक असतात जंगलात, ड्रायव्हर लोकांना जास्त भीती ती असते, भूताभितांची भीती नसते. तो बोलतो वो, लेकिन मैं इधर आके देखा तो टायर पूरा गीला हो गया था, अब फुटा ही नहीं था. तर ते हे पंजाबी लोक, हे लोकांनी त्यांचे रॉड बीड काढले, हॉकी विकी गेले बघायला. बघितलं तर ड्रायव्हरचं पूर्ण असं धड पडलं होतं, डोकं पूर्ण चपट्या झालेलं. त्या बाईनी काय केलं ना, ती होती जखी. तिने काय केलं की पकडून तिला त्या खाली जीव घेतला, तसं जीव घेऊन. पण नशीब एवढं की माझे वडील वाचले माझ्या त्यांच्या हुशारीमुळे. एक्सपिरियन्स असा हा त्यांचा अनुभव होता. हे अजूनही आवर्जून सांगतात कधी कधी. तो त्यांनाच सांगायचा होता, त्यांच्या तोंडाने ऐकायला थोडं अजून हे वाटलं असं, पण त्या आता कामानिमित्त बाहेर आहे. अच्छा, एक माझा पर्सनल अनुभव आहे, माझा आणि माझ्या मित्राचा. जास्त नाही, हार्डली 1 वर्ष अगोदर झाला होता, तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो आता. आता गणपतीचे दिवस होते. तर मी कसं माझ्या घरातनं थोडा वेगळा राहत होतो, माझी आई वगैरे वेगळं राहत होते, मी वेगळा राहत. तर मी माझ्या बायकोला गावाला सोडून आलो होतो, गणपतीच्या गावी असतो ना, तर त्यांना मी गावाला सोडून आलो आणि माझं काम होतं म्हणून मला सुट्टी नव्हती, म्हणून मी आलो. मी बोललो नंतर मग घ्यायला येईल, नाही तर तू ये निघून. बोली ठीक आहे. आणि माझ्या मित्राचं असं झालं, माझा खास मित्र, त्याचं असं झालं की त्याच्या परिवार अगोदर गेलेला, त्याची फॅमिली अगोदर गावाला गेली आणि त्याला सुट्टी लेट भेटणार होती. आम्ही आपण दोघं एकत्रच जाऊया, म्हणजे सेम वीक मध्ये आहे ना. नंतर बोललो लास्टला घ्यायला एकत्रच जाऊया ना. तर बोलला ठीक आहे. आता माझं घर खाली होतं, तर तो काय बोलला की चल ना या पार्टी करूया. मला नको रे, अरे चल. म्हणलं ठीक आहे. मी लोक त्या दिवशी एन्जॉय वगैरे केले खूप. तर मला काय बोलला की भूक लागली आहे. तर म्हणलं ठीक आहे. आम्ही लोकांनी झोमॅटोवरून ऑर्डर केलं, झोमॅटोवरून जेवलं बिवलं वगैरे. मला बोललो आणि बोलतो थोडी अजून पियायची, थोडी अजून मागवली, अजून. आता दोघं पण फंका फास्ट दोघांचा बऱ्यापैकी होता. तर मला बोलतो चल मला राऊंड मारायला जायचंय. बोललो अरे हा. मी बोललो 2:30 वाजल्यात. बोललो आता कुठे चाललास तू. बोलतो नाही आणि मला राऊंड मारायचंय. ठीक आहे. गाडी होती, त्याची गाडी होती 2 व्हीलर. आम्ही लोक दोघं, तेच आमचा दररोज. आता आमच्या लोकांचा तो कसा माझा खास मित्र आहे. आम्ही दोघं एकदम वर्गापासून आतापर्यंत एकत्र आहोत. आणि
आमच्या दोघांचा एक रुटीन आहे शनिवार रविवारचा. शनिवारी त्यालाही सुट्टी असते, मलाही असते. रविवारी तर मलाही सुट्टी असते, त्यालाही सुट्टी असते. आम्ही लोक दररोज शनिवार रविवारी आहे ना की गाडी घेऊन इकडनं निघतो, नाळासोपारा वेस्टला पेट्रोल भरतो आणि तिकडनं असा विरार फिरून पूर्ण विरारचं गाव आहे ना, विरार नाळासोपारा गाव, तो पूर्ण फिरून असं नाश्ता वगैरे करून म्हणजे तिकडे जस्ट असं फिरून गावाचा आनंद घेऊन परत आपल्या घरी निघून जातो. आमचा म्हणजे थोडा मूड फ्रेश करायला असं आमचा दररोजचा अनुभव आहे. दररोजचे ते स्पॉट आमचे ओळखीचे आहेत, ते ठिकाणं ओळखीचे आहेत, तिकडचे रस्ते ओळखीचे आहेत, झाडं झुडपं घर जवळपास सर्वच ओळखीचे आहे. तर ते एक तिकडे घर आहे, ते घर आम्ही दररोज बघतो, दररोज नाही असं नाही. आम्ही लोक तिकडनं निघालो रात्री, त्याच रूट वरती आमच्या आलो. अच्छा. आणि त्या घराच्या जवळ आलो ना 2:30 वाजता रात्री. त्या घराच्या बाहेर ते घर आम्ही दररोज बघतो, दररोजचं आम्हाला माहिती आहे की हे काय नाही काय. पण त्या घराच्या बाहेर एक म्हातारी बाई पांढऱ्या साडीवर पांढरे केस विंचरत बसली होती 2:30 वाजता रात्रीचे. विचार करा. आमच्या लोकांना थोडा चुरचुरला. आम्ही म्हणलो गाडी बघा, पळव बोललो जेवढ्या स्पीड लावू शकतो. फुल स्पीडला त्यांनी पण पळवलं, थोडीफार त्याला तिची पण उतरायला लागली. आणि तेवढं तर ना आमच्या गाडीच्या इकडून स्पीडला म्हणजे असं काहीतरी गेलं, जाणवलं काहीतरी गेलं. ओके, त्यांनी पण अनुभव केला. हा, दोघांना पण अनुभव झाला. आणि तिकडे पुढे आल्यावरती आहे ना, कळमच्या अगोदर आहे ना एक स्मशानभूमी आहे. कळमला तुम्ही एंट्री कराल ना, एक स्मशानभूमी आहे गाववाल्यांची जुनी. तिथपर्यंत तो कसा असा रस्ता केला, 2 रस्ते, एक खालनं जायचा रस्ता, एक असा यायचा रस्ता खालनं, एक वरनं असं जायचा रस्ता. आम्ही लोक त्या रस्त्यावर म्हणजे त्या स्मशानभूमी यायच्या अगोदर आहे ना, एवढ्या जोरात एकेका बाईचा किंचाळण्याचा आवाज आला ना, आमच्या दोघांची म्हणजे एकदम बोलतात ना सर्वच हे झालं. काय करायचं, मत भगा बोललो, इधर रुक गया तो गया काम से. ज्या स्पीडला आलो ना, कुठे आम्ही स्पीड ब्रेकर ना बघितला, खड्डा बघितला, जो आलो. जेव्हा आम्ही सिटी एरियात आलो ना, तेव्हा आमच्या जीव आला की आम्ही वाचलो, खरंच वाचलो. जर त्या दिवशी आम्ही चुकीने पण थांबलो असतो तर आमचं काय थांबलं असतं किंवा पडलं असतं तुम्ही लोक, किंवा घाबरला असता तो, तर मग त्या दिवशी आम्ही खडा लावला जरी आम्ही गेलो. पण त्यानंतर एकदा आम्ही लोक डेअरिंग करून बघायला गेलो त्या तिकडे. आमच्या डेली म्हणजे 7:30-8 वाजता. पण तो रस्ता तेव्हा एकदम शांत होता. आणि आम्ही लोक आज पण ते विचार करतो ना, बघ ना, ते शांत वाटणाऱ्या रस्त्यावर काही होऊ शकतं. त्या टायमिंगचा तो वेगळाच टाइम होता, वेगळाच टाइम होता. तो वातावरण तसं झालेलं आहे, तसं झालं होतं ते. पण ते स्वामींची कृपा, देवाची कृपा की आम्ही वाचलो, ऑफकोर्स. आणि म्हणून आम्ही लोकांनी रात्रीचं तिकडे जायचं टाळलंय. काय कुछ भी करेंगे ना तो सिटी साइड में घूमेंगे. सिटी साइड, वो साइड पुलिस वाला पकड़ेगा चलेगा, वो अपन कर लेंगे, लेकिन वो साइड में नहीं जाना. बरोबर. असा हा अनुभव होता माझा. थँक्यू सो मच. आणि तुमचे अनुभव खूप धमाल असतात. त्याच्याकडे अजून पण अनुभव आहेत, तो आपल्यासोबत शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला अनिकेतचे अनुभव आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.